नमस्कार मित्रांनो, तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की फायनली आता एजंटनी ॲक्सेप्ट केलेलं असतं की लीला त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्यांचं आता लीलावरती प्रेम आहे. लीलाचा ते खूप विचार करतात, तिची काळजी घेतात आणि तिच्या सुखदुःखात ते सामील असतात. तर होतं असं की एजंटच्या सोबत त्यांचं मन आणि बुद्धी हे बोलत असतात, म्हणजे स्वतःशीच ते बोलत असतात. त्यांचं मन त्यांना म्हणत असतं की लीला ही वेगळी आहे, जरा वेंदळी आहे, पण मनाने खूप चांगली आहे. तर त्यांची बुद्धी त्यांना सांगत असते, पण अंतरा खूप वेगळी होती आणि लीला ही अंतराची जागा नाही घेऊ शकत. तेवढ्यात त्यांचं मन म्हणतं की लीला जरी वेंधळी असली ना, तरी सुद्धा एजेंना तिने जसं आहे तसं स्वीकार केलेला आहे. एजे कितीही रागवत असले, चिडचिड करत असले, तरी सुद्धा ती एजेंटचा कधीच रागराग करत नाही आणि मनापासून त्यांच्यावर प्रेम करते. एकीकडे एजंटची बुद्धी त्यांना सांगत असते की काहीही झालं तरी सुद्धा एजे अंतराशिवाय नाही जगू शकत. तर त्यांचं मन त्यांना म्हणत असतं की नाही, आता लीला सुद्धा एजेंटच्या आयुष्याचा एक भाग झालेली आहे. एजे आता स्वतःशीच बोलू लागतो की नाही, मला आता लीलाला अंतराची जागा द्यायलाच हवी. अंतराच्या फोटोसमोर येऊन तो उभा राहतो आणि म्हणतो, अंतरा, आय एम सॉरी, पण लीलाला आता मला तुझी जागा द्यावीच लागेल. आणि त्यांनी स्वतःशीच कबूल केलेलं असतं की आता लीला ही अंतराची जागा घेईल आणि त्यांच्या आयुष्यात अंतरासारखीच बनून राहील ते. तर मग बघूया आता एजे स्वतःचं प्रेम लीलासमोर कसं व्यक्त करताय आणि लीलाची हे सगळं ऐकल्यानंतर काय रिॲक्शन असेल आणि त्यांचं आयुष्य हे त्यांच्या नवीन प्रेमाने कसं बहरून जाईल, हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.